नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर। मित्रहो, आज मी आलो होतो। खरं तर माझं जे मी काही आता MSW करतोय आणि त्या MSW मध्ये मी रिसर्च करतोय, तर त्याचं काही गायडन्स घेण्यासाठी आणि काही जर्नल सबमिट करण्यासाठी मी आलो होतो पुण्यामध्ये बालेवाडी येथे माझं सबमिशन करण्यासाठी। आणि मी पाहिलं की त्या बिल्डिंगच्या समोरच एक छोटीशी बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये हा श्रीनिवास आहे। या श्रीनिवासने मला इकडे आणलं। तुम्ही पाहाल की अगदी छोटासा म्हणजे एक टेबल मांडलेला आहे आणि त्या टेबलवर असे छानसे ग्लास ठेवलेले आहेत। म्हणजे तुम्ही पाहताय की हे छोटे छोटे ग्लास आहे। हे एक ग्लास 5 रुपयाचं आणि हे मोठं ग्लास जे आहे ते 10 रुपयाचं। खरं तर उन्हाचे दिवस आहे, उन्हाळा इतका वाढलेला आहे की अगदी म्हणजे घराच्या बाहेर निघायला नको वाटतं। तरी देखील आपण काही कामानिमित्त घराबाहेर पडत असतो आणि मी देखील आज सकाळीच उठून जुन्नरहून इकडे आलो। पाहिलं की ही छान मुलं म्हणजे अगदी मला माहीत नाही म्हणजे यांचा हेतू काय असेल, पैसा कमवणं असेल किंवा वेळ घालवणं असेल किंवा काही नसेल तर नुसतं आपला टाईमपास करणं असेल। परंतु मी जेव्हा ह्या मुलांशी गप्पा मारल्या, दीदी तुझं काय ना, ही प्रिया आहे, हा स्वयं आहे, हा श्रीनिवास आहे, प्रीतम, हे सगळे 2री, 3री, 4थी, 5वी अशा वर्गामध्ये शिकणारी मुलं आहेत। आणि छानसं मी या स्टॉलवर हे शरबत घेतलं। शरबत पिता पिता सहजच मी यांच्याशी गप्पा मारल्या आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही हे सगळं कशासाठी करताय, तुम्हाला पैशाची गरज आहे का? तर मी तर बिलकुल नाही, ही सगळी जी मुलं आहेत यांचे पालक चांगले म्हणजे चांगल्या नोकरी धंद्याला आहेत आणि तरी देखील केवळ आणि केवळ फक्त उन्हाळ्याचे दिवस चांगल्या रीतीने उन्हाळ्याची सुट्टी घालवावी म्हणून या मुलांनी छोटासा उपक्रम राबवलेला आहे। मी त्यांना विचारलं की तुम्ही हे पैसे काय करणार आहेत, तर मला इतकं छान वाटलं। या मुलांनी सांगितलं आम्ही लिंबू शरबत स्टॉल उघडलाय, 5ला छोटा ग्लास, हां 5ला असा छोटा ग्लास आहे आणि 10ला तुम्ही पिला तसं आहे। हां आणि असंच मग 9 ते 4 असतो, हां त्याच्यानंतर बंद होतो। हां आणि का बरं म्हणजे असं का करता तुम्ही लोक हे सगळं? हां हां म्हणजे का पण मग हे पैसे काय करणार आहेत तुम्ही? पैसे आम्ही कमवणार आहेत, ते पैसे आम्ही अपंग मुलांना वाटणार। हां, अपंग मुलांना म्हणजे कोणती अपंग मुलं? म्हणजे ज्यांना हात नाही पाय नाही अशा मुलांना? अच्छा चालेल, छान। आणि तुम्हाला कोणी आयडिया दिली ही? आम्हीच उघडलं। हां ना, बरं। हां, तुझं नाव काय? स्वयं। तुझं? प्रिया। तू कितवीला आहे? मी 4थीला गेलो। आणि तू? 5वी। चालेल। मी हा व्हिडिओ बनवला तर चालेल का? पोस्ट केला तर चालेल का? चालेल। तुझं काय नाव आहे? श्रीनिवास। अरे वा, छान। हां, मग मला आता एक कितीचं आहे तुमच्याकडे? कितीचं आहे? 5चा छोटा ग्लास आहे, 10चा मोठा ग्लास। बरं, मग मला एक 10चा ग्लास द्या आणि तुमच्यापैकी कोणी पिणार आहे का? मी त्याचे पैसे देतो। नाही, आम्ही सगळे विकतोय। नाही, पण मी जर मला वाटलं तुम्हाला द्यायचं तर घ्याल का? बरं, ठीक आहे, चालेल। छान वाटलं तुम्हाला भेटून, द्या मला एक 10चं। मित्र हो, काम छोटंच आहे, कृती छोटीशी आहे, परंतु त्यांचे जे विचार आहेत ते खूप अगदी म्हणजे वाखाणण्यासारखे आहेत। आपण आजकाल म्हणतो की आजकाल मोबाईलचा जमाना, फेसबुक, व्हॉट्सअपचा जमाना आणि या जमान्यामध्ये आजची पिढी बिघडत चाललेली आहे। मित्र, आजही अशी ही मुलं आहेत जी छानसे छोटे छोटे उपक्रम राबवत आहेत। खूप छान वाटतं आणि म्हणून मला खरं तर उन्हाळ्याची तहान मला एका ग्लासची होती, पण केवळ आणि केवळ या मित्रांना मदत करायची म्हणून मी आणखी एक ग्लास घेतलेला आहे। चला तर मित्र, ह्या मुलांकडनं खरंच काहीतरी आदर्श घेण्यासारखं आहे। मला खूप छान वाटलं आणि म्हणून मी हा व्हिडिओ आज बनवलेला आहे। चला तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। आपला दिवस शुभ राहो।